ओके सर. सर्व मूर्तिजापूर शहर आणि तालुक्यातले तसेच बार्शी टाकळी शहर आणि तालुक्यातले सर्व नागरिक, कालचा दिवस हा आमच्या सगळ्यांसाठी सर्वात जास्त तापमानाचा होता. हा उन्हाळा आपण सर्वजण अनुभवत आहे. या मागचे उन्हाळे आपण अनुभवले. आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये तापमानाचा हा कळस असतो आणि अनेक जण उष्माघाताला बळी पडतात. काही जणांना त्यामध्ये प्राणसुद्धा गमवावा लागतो. मात्र यामध्ये आपण आपली जबाबदारी कधी पार पाडत नाही आणि आता ती वेळ आलेली आहे की आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायची. आपली काय जबाबदारी आहे? आता आपल्याला प्रत्येकाला झाड लावायचे. झाड लावलं आणि जर आपल्या आजूबाजूला घनदाट झाडी जर असेल तर तुमच्या सर्वांना माहीत आहे की आपल्याला सहज किमान 3 ते 4 डिग्री तापमान आपल्या परिसराचं कमी करता येईल आणि यासाठी सगळ्यांनी पुढे येऊन झाड लावणं आवश्यक आहे. मग एक शाळेत जाणारा मुलगा असो की एखादा वयस्कर व्यक्ती असो, त्या सर्वांना माझं आवाहन आहे की आपण सर्वांनी यावर्षी झाड लावण्याचं प्लॅनिंग करावं. आता हा 1 महिना तुमच्या हातात आहे. किती झाडं लावायची, कुठे झाड लावायचं, कोणतं झाड लावायचं, त्या झाडाचं संगोपन कसं करायचं, संवर्धन कसं करायचं, याचं नियोजन आपण या 1 महिन्यात करू शकता. आजपासून 1 महिन्यामध्ये आपण हे नियोजन करा आणि मी आपल्या सर्वांना अशी विनंती करतो की किमान आपल्या या 2 तालुक्यात यावर्षी 5 लाख झाडं ही निश्चित लागल्या गेली पाहिजेत. ही जबाबदारी तुमची आहे, आमची आहे, आपल्या सर्वांची आहे. आपल्याला जे ऑक्सिजन मिळतं तो ऑक्सिजन फुकट मिळतो आणि हे ऑक्सिजन आपल्याला झाडांमुळे मिळतो. त्यामुळे या निसर्गाचं देण किंवा ऋण फेडण्याची आता वेळ आलेली आहे. आपण जर ही पावलं आज उचलली नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत. कारण मागच्या 20 वर्षापूर्वी तापमान काय होतं आणि आज काय तापमान आहे आपण सर्व अनुभवतात. यामध्ये किमान 3 ते 4 डिग्रीचा फरक पडलेला आहे. मी ज्या जिल्ह्यातून आलो, बुलढाणा जिल्हा कधी तापत नव्हता, तो बुलढाणा शहर आता 43-44 डिग्रीवर चालले. तर यामध्ये आपण आज जर पावलं उचलली नाही तर धोका आपण टाळू शकणार नाही. तर येणारी आपली जी पुढची पिढी आपल्याला कधी माफ करू शकणार नाही. त्यामुळे मी सर्व आपल्याला परत आवाहन करतो की आपण सर्वांनी यावर्षी पावसाळ्यामध्ये झाडं लावावीत आणि केवळ लावूच नाही तर त्याचं संगोपन करावीत आणि ते मोठे करावीत. यासाठी आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो की पुढच्या 1 वर्षामध्ये आपल्याजवळ सांगायला राहील, एक अभिमानास्पद बाब राहील की निश्चितच आम्ही सर्वांनी झाडं लावली आणि ती जगवली सुद्धा. धन्यवाद.